बदलापूरच्या अंबरनाथमध्ये ज्या पद्धतीनं स्त्री बीज तस्करीचा जो एकूण रॅकेट उघडकीस आला आणि त्याच्यानंतर कोणत्या पद्धतीच्या ॲक्शन्स घेतल्या अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. आता या सगळ्या ॲक्शन्स आपण त्याच वेळेला ज्या पद्धतीने घेतल्या त्यातला पहिला जो त्यातला संबंधित डॉक्टर्स आणि त्यांची सगळी टीम ती तर सील केली, त्याच्यावरती कारवाई केली. त्याच्यानंतर त्याच्यातले संबंधित डॉक्टर्स होते, डॉक्टर अमोल पाटील, त्यांच्यावरती आपण त्यांना गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती कोर्टात जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते चालू आहेत. मला वाटते 2-3 महिने ते स्वतः आत होते. त्याच्याबरोबर संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा धडक मोहीम आपण घेतली. आता या धडक मोहिमेच्या माध्यमातून एकूणच राज्यातल्या सगळ्या यंत्रणांवरती सुद्धा ज्या पद्धतीनं ह्या कामकाजाला गतिमान करण्याबरोबरच मॉनिटरिंग होणं आवश्यक आहे त्या सुद्धा सगळ्या प्रक्रिया याच्या निमित्तानं आपण सुरू केलेल्या आहेत. आपल्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये आता एका बाजूला ह्या सगळ्या ज्या कारवाई आहेत त्या कारवाई करण्यामध्ये सुद्धा आपण अति गांभीर्यानं काम केलेलं आहे आणि त्या कामाबरोबरच आता भविष्यात सुद्धा अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या होऊ नयेत यासाठी ज्या काही प्रक्रिया करायला पाहिजे ते आपण करतोय. विशेषतः आपण असं विचारलं की चंद्रपूरमध्ये सुद्धा ज्या कंपनीनं ॲक्च्युली मान्यता नसताना त्यांनी सुरू केलेल्या त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल काही ऑब्जेक्शन्स घेतले आणि मग आपण थांबलो आणि त्याच्यावरती सुद्धा कुठली कारवाई केली. मान्यता होण्याच्या अगोदर अशा पद्धतीचं जाहिरात केली, त्यांनी प्रत्यक्ष काम नाही सुरू केलं परंतु ती जाहिरात केली आणि त्यानंतर निदर्शनास आलं, तक्रार आल्यानंतर आपण ते सगळं काम थांबवलं आणि त्यांच्यावरती जी काय लिगल नोटीस देऊन त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यासाठी आपण प्रस्तावित केले. दरम्यानच्या काळामध्ये राज्यभरामध्ये या सगळ्या एकूण IVF सेंटर्स आणि या एकूण सगळ्या प्रक्रियेवरती सुद्धा ज्या सगळ्या अनियमितता आहेत त्याच्याबद्दल राज्यभरामध्ये एक मोहीम आपण उघडली आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या IVF सेंटर्सच्या ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल आपल्या शासनाच्या वतीनं एक सेल तयार केला आपण की ज्या सेलच्या माध्यमातून राज्यातले IVF सेंटर्स असतील आणि PCPNDTच्या ॲक्ट खाली असणारे सगळे रजिस्टर्ड हॉस्पिटल असतील यांच्यावरती सुद्धा पुण्यातून फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून आपण स्ट्रॉंगली मॉनिटरिंग करण्याचा निर्णय सुद्धा आपल्या या कालच्या घटनाक्रमानंतर घेतलेला आहे. अध्यक्ष महाराज, राज्यात विना परवाना सुरू असलेल्या IVF केंद्रावरचा हा विषय अब्बू आझमी साहेबांनी मांडला आहे. बदलापूर असो, चंद्रपूर असो,